तुमच्याकडं जे आहे, तुमच्याकडं जितकं आहे त्याच्यामध्ये सफिशियंट आहे तुम्हाला, तुम्ही त्याच्यात आनंद माना. नाहीतर शेजाऱ्याकडं काय त्यानं गाडी घेतली, आपलं पूर्व काय करत नाही, तुम्ही काय करत नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या ज्या घेतलेल्या वस्तूवरती आपलं म्हणून हक्क साधू शकत नाही. तुम्ही ज्या वस्तू तुमच्याकडून तुम्ही मिळकतीने मिळवलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही खुश राहा, आनंदी राहा. बघा तुम्हाला किती जग प्रेमळ वाटेल आणि चांगलं वाटेल. तुम्ही जेवढं पण म्हणाल की ही आपली वस्तू आहे, आपल्या आपण जाताना काही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे, माझं नाव पंडित असल्यामुळं मला अशाच गोष्टी येतात. कोणी ठेवलं? नाहीतर काय माहिती आहे का, मी पहिलं तुळशी बारशीचं लग्न वगैरे करून देत होतो ना, मंत्र बिंत्र सगळे पाठ झाले होते. लग्नात पण मंत्र, लग्नाचे पण मंत्र. तुम्हाला जर सुखी जीवनाचे सूत्र पाहिजे असतील तर मला सांगा, आणि तुम्हाला जीवनाचे जे चक्र आहे ते तुम्हाला मी सांगतो किती चक्र आहेत ते, आणि तुम्ही कुठल्या चक्रामध्ये आता आहे ती तुम्ही स्वतःच तुम्ही सांगू शकता. मी पुढच्या वेळेला आलो मी तुम्हाला ती सांगेन की तुमचं जे जीवनचक्र आहे ते कुठल्या ह्याच्यात चालू आहे. ठीक आहे, आणि तुम्ही त्या कुठल्या पडावावरती आहात. ठीक आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही की मी कुठल्या स्टेजवरती आहे आता, की मी किती आनंदात आहे, किती दुःखात आहे. आणि दुःख तुमच्या अश्विनीताई स्वागत आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये कसं आहे, जीवनामध्ये सुख फार कमी आहे आणि दुःख जादा असतात. ठीक आहे, मध्ये काय काय करते का तू? ती काय नाही, मी काहीतरी करते, तुमचं तुम्ही बोलत राहा ना. नाही, हे माहिती नाही. पुरुष किती आहे तो तेवढं मला सांगा, नाहीतर ते मला म्हणणार म्हणले की एकच पुरुष तुमच्या बोलण्यानं हे मानेल. म्हणाल बाबा हे जर लाईव्ह सोडा, हे काहीतरी सांगा, नाहीतर आपल्या बायकोचं पाय हे कोण दाबणार रे पाय, हा हे फौजी झाले येडं पार असं म्हणणार. माझ्या बायको करत नाही का काय? आमच्या आईवडिलांनी फार चांगले संस्कार दिलेत बघा. त्यांनी हे एवढं सांगितलेलं आहे, माझे वडिलांनी सांगितलेलं आहे. माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला तर पाय थोडं डॅमेज झाला होता, तरी एवढं डॅमेज नव्हता, थोडं चालत होते ठीकठाक ते. तर त्यांनी मला जे लहानपणी सांगितलं होतं ना, ह्या जगात सगळ्यात सुखी कोण माणूस आहे ते सांगा. मला एक कमेंट करून कोणी पण सांगा कोण सुखी असतो ते सांगा. विद्याताई कमेंट येईल, पटपट सांगा विद्याताई. मी तुमच्या कमेंटची थोडी वाट बघतोय. जर माझं जर वाक्य तुम्हाला करत आहे ना, ह्या जगात सुखी कोण आहे सांगा. सुखी आणि श्रीमंत माणूस नाही कोण असू शकतो. गरीब श्रीमंत म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही तो, तुम्ही एक व्यक्ती सांगा म्हणजे खरंच तुम्हाला खरोखरच ज्ञान आहे असं वाटेल तुम्हाला. नाहीतर तुम्ही कसं असतं, फक्त मोबाईलमध्ये रील्स बघणं, नाहीतर दुसरं कोण भांडतंय कोण करते हे नाही. मला जरी एकानं जरी उत्तर दिलं का नाही, मी समजेन की खरंच बघा. ह्या मी परत तुम्हाला सांगतोय, ह्या जगात समाधानी सुखी आणि श्रीमंत कोण आहे. माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मला कधी माझं सासू सासऱ्याने पण सगळं नेलं, पण मी कधी त्यांना असं म्हटलं नाही की बाबा द्या. आता ती द्यायला तयार आहेत. माझ्या भावानं माझं सगळं घरदार नेलं तरी मी दुःख करत बसत नाही. हेच विचार मी ज्याला सांगत असतो. पण सुखी कोण आहे ते सांगा. सुखी हे तर बघा. नाही, माझं जेवण झालं, तुम्ही सुखी कोण आहे ते सांगा. हे काय म्हणतात, विद्याताई सांगितलं नाही. सुखी कोणी नाही जगात. सुखी आहे ना जगामध्ये लई माणसं आहेत. म्हणजे कोण दाजी असंच हे बघा, जर टेन्शन घेत राहिलं ना कार्डियक अटॅक येईल. ठीक आहे, तुमच्या ह्याच्यामध्ये जी कोलेस्ट्रॉल ते वाढेल ती. कोणीच नाही म्हणते, उत्तर द्या. मी तुम्हाला उत्तर देतो. ज्याचं शरीर तंदुरुस्त आणि धष्टपुष्ट आहे, त्याला कुठलीही बिमारी नाही, असा माणूस, अशी